महिला ग्राफिक डिझायनरची तब्बल 11 लाखांची फसवणूक। पोलीस कॉन्स्टेबल मैत्रिणीनंच प्लॅन आखला। अघोरी पूजेच्या नावाखाली 12 लाखांचा गंडा नेमका कसा घातला सगळं जाणून घेऊ। आरोपी महिला पोलीस कर्मचारी जिचं नाव आहे महिमा उर्फ मनोरमा पाटील, ही भांडूपमध्ये नोकरीला होती। पीडित महिला आणि आरोपी महिमा पाटील या कॉलेजपासून एकमेकींच्या ओळखीच्या होत्या। पीडित महिलेच्या घरात वाद व्हायचे, त्यामुळे तिनं जवळची मैत्रीण म्हणून महिमाला हे सगळं सांगितलं। महिमानं आपल्या पतीकडे अलौकिक शक्ती आहे असं सांगून यावेळी उपाय सुचवले। महिमाचा पती ललित पाटील यांना अंगात पीर बाबा येतात असा दावा करत अघोरी विधी सुरू केले। तुझ्या धीराने आत्महत्या केली असून त्याचा आत्मा घरात आहे, घरावर करणी झालीय अशी भीती दाखवून पूजेसाठी सुरुवातीला लहान रक्कम घेतली। त्यानंतर गुप्त धन मिळवून देण्याचे आमिष दाखवत वेळोवेळी लाखो रुपये उकळले। ही रक्कम रोख तसंच ऑनलाईन व्यवहारांद्वारे सुद्धा घेण्यात आली। फसवणुकीचा भाग म्हणून आरोपींनी पीडित महिलेला देशभर फिरवलं। उज्जैन येथील स्मशानभूमीत अघोरी पूजा, त्याचबरोबर पुष्कर, अजमेर, ओंकारेश्वर, भारत-पाकिस्तान सीमेवरील तनोट माता मंदिर इथं पूजा अर्चा केल्याचं सांगून ओंकारेश्वर आणि भारत-पाकिस्तान सीमेवरील तनोट माता मंदिर इथं पूजा अर्चा केल्याचं सांगून यावेळी या महिलेकडून मोठी रक्कम उकळण्यात आली। बाहेरून कर्ज काढून सुद्धा या पीडित महिलेनं यावेळी यांना पैसे दिले। पैसे दिल्यानंतर काहीच फरक पडला नाही, त्यामुळे या महिलेनं पैसे परत मागितले। आरोपी ललित पाटील यानं यावेळी मी अघोरी आहे, पैसे मागितल्यास 7 पिढ्यांचा नाश करीन अशी धमकीच या महिलेला दिली। या प्रकरणी भोंदूबाबा ललित पाटील आणि त्याची पत्नी पोलीस कर्मचारी असलेली महिमा उर्फ मनोरमा पाटील यांच्या विरुद्ध 2022 मध्येच गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2022 मधलं हे प्रकरण ज्याचा अजूनही छडा लागला नाहीये। 3.5 ते 4 वर्षांचा कालावधी उलटला तरी सुद्धा हे दोन्ही आरोपी फरार आहेत। पीडित महिलेनं नुकतीच जळगाव पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपींना अटक करून आपली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे। 2022 पासून मी ही तक्रार दाखल केलेली आहे, पण तरी अद्यापही पोलिसांनी माझी काहीच मदत केलेली नाहीये। आणि मला सातत्याने म्हणजे जो होणारा मानसिक त्रास आहे, आर्थिक त्रास आहे, ज्यांच्याकडनं मी पैसे घेतलेले होते ते लोकही मला वारंवार पैशांसाठी तगादा लावत आहे, त्रास देत आहेत। आणि तरी देखील मी म्हणजे पुन्हा SP सरांना भेट घेते, PI सरांशी भेट घेते, पण तरी मला ह्या गोष्टीत फक्त एकच सांगितले जातं की तपास सुरू आहे, पण कितपत सुरू आहे हे मला काहीच सांगितले जात नाही। मला न्याय मिळावा हीच मला अपेक्षा आहे। जे आरोपी आहे ती पोलीस असल्यामुळे न्याय मिळत नाही असं आपल्याला वाटतं? हो, ती स्वतः पोलीस असल्यामुळे आणि पोलीसही त्यात काही प्रमाणात समाविष्ट असावे असं मला वाटते। दरम्यान पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात काय माहिती दिली आहे तेही ऐका। सर, 2022 मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, अद्यापपर्यंत ते आरोपी फरार आहेत। 11 लाखाची फसवणूक केल्याचं समोर येतं आहे, नेमका काय प्रकार आहे? बरोबर आहे, सदरचा गुन्हा 2022 मध्ये दाखल आहे। यातील आरोपित पती पत्नी आहेत। त्यामधली जी महिला पत्नी आहे ती पोलीस कॉन्स्टेबल, तिचं नाव आहे महिमा उर्फ मनोरमा ललित पाटील, महिला कॉन्स्टेबल, भांडूप या ठिकाणी ती नोकरीला होती। ती आणि तिचा पती यांनी फिर्यादीला संपर्क करून तिला सांगितलं की तुला जे काही कौटुंबिक दुःख आहे, काही अडचणी आहेत ते आपण दूर करू शकतो। तर तिने सांगितलं की माझा पती याच्या अंगामध्ये पीर बाबा आहे, त्यासाठी आपल्याला विधी करावं लागेल, पूजा अर्चा करावं लागेल असं सांगून फिर्यादीकडून साधारण 11 लाख रुपये त्यांनी वेळोवेळी घेतलेले आहेत। 11 लाख कशासाठी घेतलेत सर? हेच विधी आणि पूजा अर्चा करण्यासाठी। बरोबर आहे, सदरची महिला भांडूप या ठिकाणी नोकरीला होती। तिची बदली त्या ठिकाणी परत नायगाव पोलीस स्टेशनला झाली होती, नायगाव सशस्त्र दल या ठिकाणी। तर ती भांडूपला पण गैरहजर आहे आणि नायगावला ज्या ठिकाणी ती बदली ठिकाणी रुजू झालेली नाही, ती अद्याप गैरहजर आहे कर्तव्यावर। तिचा वेळोवेळी दोघांचाही आम्ही वेळोवेळी शोध घेतलेला आहे, परंतु अद्याप अजून आरोपी मिळवलेले नाहीत। त्यांना मिळवण्यासाठी किंवा त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत। मोबाईल CDR, नातेवाईकांची चौकशी किंवा आजूबाजूला ज्या ठिकाणी ते राहत असतील अशा सगळ्या ठिकाणी पोलिसांनी सखोल प्रयत्न केलेले आहेत। त्यामुळे अघोरी कृत्याच्या बातम्या सध्या चर्चेत असताना अशा प्रकारे आणखीन एक घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।